नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा धडा. आणि आज या धड्याचा शेवट म्हणजे हा धडा आजच्या लेक्चरमध्ये संपवतो आहे मी. आपल्याला 4 पॉईंट शिकायचे आहेत. बघूया ते पॉईंट आपण कशा पद्धतीने शिकतो आहे. मी तुम्हाला शिकवेन, तुम्ही ते समजून घ्या, व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघा. कारण बाळांनो, आता जे मी तुम्हाला शिकवायला जातो आहे त्याच्याशी 2 रिलेटेड क्वेश्चन तुमच्या स्वाध्यायामध्ये म्हणजे तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेली आहेत. बरोबर ना बाळांनो? चला चालू करूया. तर बाळांनो, काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे कसं लक्षात ठेवायचं आहे. तर अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो. तर समजा पुढचा प्रश्न आता पुढे आलं तुम्हाला की आपल्याला एक प्रश्न येतो की गण व आवर्त ओळखा. गण व आवर्त ओळखा हे कसं ओळखायचं? कधी कधी ना बोर्डांना हा प्रश्न विचारतात, गण व आवर्त ओळखा. तुम्ही कसं लिहिणार रे इंग्लिशवाले, सेमी इंग्लिशवाले? आयडेंटिफाय ग्रुप अँड पिरियड. आयडेंटिफाय ग्रुप अँड पिरियड. बरोबर आहे. आता याच्यासाठी काही शॉर्टकट ट्रिक्स आहे ते मी तुम्हाला सांगतो. मला तुम्ही सांगा, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला गण माहिती 18 असतात म्हणजे 18च्या वरती तुमचं उत्तर येणार नाही, एवढं तर स्पष्ट आहे. आणि आवर्त किती असतात म्हणजे पिरियड्स किती असतात? 7 असतात म्हणजे 7च्या वरती तर उत्तर तुमचं येणार नाही, एवढं तर तुम्हाला लक्षात आहे. कोणी तुम्हाला विचारलं, अरे तुझा गण कितवा आला? 19वा आला. अरे हट, असं कधी होणार आहे का? 18च गण असतात, 19 कुठून आले? बरोबर आहे. तर बाळांनो, आता मी काही शॉर्टकट ट्रिक सांगतोय, नीट बघायचं. आता बाळांनो, समजा मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, मी तुम्हाला इथे बघा एकदम शॉर्टकटमध्ये सांगतोय. इथे समजा मी तुम्हाला दिलं मूलद्रव्य. मूलद्रव्य आपण याला काय बोलूया? एलिमेंट्स बोलणार ना, एलिमेंट्स. इथे आपण त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन स्वरूपन. इंग्लिशमध्ये काय बोलतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक काय बोलता बाळांनो? कॉन्फिगरेशन. बरोबर ना? त्याच्यानंतर इथे लिहूया आपण गण. गण म्हणजे ग्रुप. आणि इथे आपण लिहूया आवर्त. आवर्त म्हणजे काय बाळांनो? पिरियड. पिरियड. बरोबर बाळांनो? एकदम सोपं आहे. चला, मूलद्रव्य, इलेक्ट्रॉन स्वरूपन, गण आणि आवर्त. आता ओळखायचं कसं? तुम्हाला परीक्षेला काय प्रश्न विचारणार? गण व आवर्त ओळखा. तुम्हाला हे दिलं जाईल, हे 3 तुम्हाला फिलअप करायचे आहेत, भरायचे आहेत. ठीक आहे. चला, मग मी आता तुम्हाला काही उदाहरणं देतो. मी समजा तुम्हाला पहिलं दिलं बेरिलियम, बी. इथे दिलं मी 4. लक्षात ठेवायचं, हे दिलेलं असतं त्याचा अणुअंक असतं, ॲटॉमिक नंबर. दुसरं समजा तुम्हाला दिलं मी सोडियम, त्याचं 11 असतं. तिसरं मी तुम्हाला दिलं फॉस्फरस, पी, त्याचं 15 असतं. हे तुम्हाला दिलं जाईल, याचं टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही कधी. चौथं समजा मी तुम्हाला दिलं के, 19. त्याच्यानंतर 5वं समजा मी तुम्हाला दिलं कॅल्शियम, 20. आणि तुम्हाला 20पर्यंतच आहे, त्याच्यापुढे नाही येणार जास्त. 6वं समजा मी तुम्हाला दिलं 13 ॲल्युमिनियम. ठीक आहे. आता बाळांनो, मी तुम्हाला विचारलं याचा गण आणि आवर्त सांगा. एकदम टेन्शन घ्यायचंच नाही बाळांनो. आता माझा मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायच्या ट्रिक्स काय आहेत. पहिलं याचं तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. मला सांगा, हा 4 आहे, 10पेक्षा कसा आहे? कमी आहे. बरोबर आहे. हा किती आहे? 4 आहे, 10पेक्षा कमी आहे. माझ्या लास्ट लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हा 10पेक्षा कमी आहे, तर तिथे पहिलं काय येतं? सगळीकडे 2 येतं की नाही? कॉमा. आता मला तुम्ही सांगा, 4 होण्यासाठी कितीची गरज आहे? त्याला अजून 2ची गरज आहे. चालू उत्तर आपलं. ओके, हे लिहिलं तर तुम्हाला हे आरामशी जमेल बाळांनो. चला मग आता सोडियमचं किती? 11 आहे. 10पेक्षा कसं आहे? जास्त आहे. जर 10पेक्षा जास्त असेल तर आपण पहिले 2 आणि काय लिहितो? 8 लिहितो. आता हे झाले 2 आणि 8 किती झाले? 10. इथे किती आहेत बाळांनो? 11. कितीची गरज आहे आपल्याला? 1. मग 1 इकडे आला. बेसिक कळलं? आरामशी कळलं? ठीक आहे. चला, फॉस्फरस किती? 15. 10पेक्षा कसं आहे? मोठं आहे. 10पेक्षा मोठं म्हणजे बाळांनो 2, 8 आलेच पाहिजे. 2 आणि 8 किती? 10. 10 मध्ये किती मिळालं? 15 होतात? 5. तर 2, 8, 5. आता के बघा किती आहे? 19. अरे हा तर 18च्या वरती गेला. काय काळजी करायची नाही, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. 18च्या वरती गेल्यावर तुमचं पहिलं काय आलं पाहिजे? 2, 8, 8 आलं पाहिजे. चला, 2 आणि 8 किती? 10. 10 आणि 8 किती? 18. आपल्याला किती पाहिजे? 19. यस, एकच येणार ना इकडे बाळांनो. सिमिलरली किती आहे हे? 20. मग कसं लिहिणार? 2, 8, 8, 2. सोपं होतं. मग आता मला तुम्ही सांगा, ॲल्युमिनियम 13. 10पेक्षा कसं आहे? मोठं आहे.
बाळांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा, बहुतेक जण मला बोलतात की हे सर, हे 19 पण 10पेक्षा मोठं आहे, मग तो रूल का लागत नाही? नाही बाळांनो, लक्षात ठेवायचं, 19 हा 18पेक्षा मोठा आहे, 18पेक्षा ग्रेटर येतो. लक्षात ठेवा, 18पेक्षा ग्रेटर असेल तर असं लिहिलं जातं, आणि 10 to 18 म्हणजे 10 ते 18 मध्ये असेल तर 2 आणि 8 लिहायचं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲल्युमिनियम किती आहे? 13. 10पेक्षा मोठा आहे, मग पहिलं 2 आणि कॉमा 8च आहे ना. 2 आणि 8 किती झाले बाळांनो? 10. मग उरलं किती? 3. 13. येस सर, आम्हाला कळलं आता, एकदम सोपं आहे. मग समजा मी तुम्हाला कुठेतरी, नको आपण नंतर उदाहरणं घेऊया याचीच, पुन्हा पहिले आपण हा टेबल पूर्ण करूया. झालं. तुम्हाला फक्त परीक्षेला बाळांनो हे देणार, हे दिलं जाणार नाही, हे तुम्हाला स्वतःहून लिहायचं आहे. ठीक आहे. आता डोकं चालवा. आता आपण विचार करूया गण कोणता असणार. आता याच्यासाठी मी माझी शॉर्टकट ट्रिक सांगतो. बाळांनो, नीट बघा, मी 2 वेळा रिपीट करणार, तिसऱ्या वेळा तुम्ही मनातल्या मनात रिपीट करायचं की साई सरांनी तुम्हाला काय रिपीट करायला लावलंय. बाळांनो, शेवटची कक्षा बघायची, लास्ट ऑर्बिट बघायची, लास्ट शेल. त्याच्यामध्ये जर 1 आणि 2 इलेक्ट्रॉन असतील, काय बोललो मी? त्याच्यामध्ये जर 1 आणि 2 इलेक्ट्रॉन असतील तर तोच गण लिहून टाकायचा. काय बोललो मी? शेवटची कक्षा बघायची, त्याच्यामध्ये काय बघायचं? 1 किंवा 2 असेल तेच लिहून टाकायचं. मग ठीक आहे. चला, मग मला तुम्ही सांगा, इथे किती आहे? 2. झालं. गण कितवा? दुसरा, ग्रुप 2. इथे किती आहे? 1. तेच लिहून टाकायचं, गण पहिला. बरोबर एवढं? मग आता मला तुम्ही सांगा, हे झालं बाळांनो, इथे पण बघा किती आहे? 1. गण कितवा? पहिला. इथे किती बाळांनो? 2. गण कितवा? दुसरा. बरोबर. आणि आता जर 2 पेक्षा जास्त आकडा असेल, 2 पेक्षा जास्त आकडा असेल, इफ अ नंबर इन द लास्ट शेल इज ग्रेटर दॅन 2, तेव्हा काय करायचं? त्याच्यामध्ये 10 ॲड करायचे, 10 मिळवायचे. म्हणजे कसं ते बघा, इथे किती आहे? 5. 2 पेक्षा कसं आहे? जास्त आहे, मग त्याच्यामध्ये 10 मिळवा. चला, 5 आणि 10 किती झालं? 15. येस, झालं ना आपलं उत्तर. हे किती आहे बाळांनो? 3. 2 पेक्षा कसं आहे? जास्त आहे, मग 10 मिळवा याच्यामध्ये. 3 आणि 10 किती झाले? 13. बघा किती सोपं होतं की नाही? 1 आणि 2 असेल तर सेम ठेवायचं, आणि 2 पेक्षा जास्त असेल त्याच्यामध्ये किती मिळवायचे? 10 मिळवायचे. कळला बेसिक? ठीक आहे. आता बाळांनो, आवर्त तर सर्वात सोपं आहे. पिरियड कसं लक्षात ठेवायचा? राजानो, पिरियड लक्षात ठेवण्यासाठी, आवर्त लक्षात ठेवण्यासाठी पहिले तुम्ही बघायचे अंक किती तुमच्याकडे. डोंट काउंट, म्हणजे 2 + 2 4 असं काउंट नाही करायचं. किती अंक आहे तुमच्याकडे? पहिला अंक, दुसरा अंक, म्हणजे किती अंक झाले तुमच्याकडे? हाऊ मेनी डिजिट्स? 2 डिजिट्स. झालं. आवर्त कितवा? दुसरा. इथे किती डिजिट आहे? इथे किती अंक आहेत? 1 2 3. तिसरं. सोपं आहे की नाही? 1 2 3. सोपं आहे की नाही? 1 2 3 4. 4 अंक आहेत. 1 2 3 4. 1 2 3. झालं माझं उत्तर. एकदम सोपं आहे ना? बरोबर. कळलं तुम्हाला? एवढं किती सोपं आहे बघा. गण आणि आवर्त कसं ओळखतात लगेच? गणाची काय शॉर्टकट ट्रिक आहे? शेवटी 1 आणि 2 असेल तर तेच लिहून टाका, आणि 2 पेक्षा जास्त असेल तर किती मिळवायचे बाळांनो? 10 मिळवून टाकायचे त्या नंबरमध्ये. बरोबर आहे. आणि आवर्त कसं लक्षात ठेवायचं? पिरियड कसं आयडेंटिफाय करणार तुम्ही? एकदम सोपं आहे. काय करायचं? जेवढे आकडे असतील, जेवढे डिजिट्स असतील तेवढे लिहून टाका ना. किती डिजिट्स आहे इथे? 2 डिजिट्स आहे. इथे किती आहेत? 3 डिजिट आहे. 1 2 3. 3 डिजिट आहे. 1 2 3 4. 4 डिजिट आहे. 1 2 3 4. 4 संख्येत. कळलं बेसिक? मला तरी वाटतं बाळांनो तुम्हाला हे कळलं असेल, कारण बहुतेक वेळा हा प्रश्न विचारला जातो बाळांनो. कळलं तुम्हाला एवढं? तर 10 सेकंदामध्ये कॉपी करा, मग आपण अजून उदाहरणं घेऊया. ओके बाळांनो, चला अजून काय उदाहरणं घेऊया याच्यावर, म्हणजे तुम्हाला लगेच कळता येईल. चला बाळांनो, मी तुम्हाला जर समजलं बोललो F9. चला, कसं तयार करणार मला सांगा. 9 आहे. 10पेक्षा कसा आहे नंबर हा? कमी. म्हणजे तुम्ही काय लिहिणार? पहिलं 2. 9 येण्यासाठी इथे कितीची गरजेचं आहे? 7. 7. 2,7. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, याचा गण किती होणार? ग्रुप किती होणार?
हा आकडा कसा आहे, 2 पेक्षा मोठा आहे, येस, त्याच्यामध्ये 10 मिळवा, किती झालं 17वा गण. एकदम सोपं ना. आणि आवर्त किती आहे ना बाळांनो, दॅट इज पिरियड. किती डिजिट आहे, 1 2 डिजिट, म्हणजे पिरियड किती झाला याचा 2 झाला की नाही. एकदम सोपं होतं की नाही. ठीक आहे, चला बाळांनो हे घेऊया सिलिकॉन 14. चला चालू करूया. बोला 10 पेक्षा कसा आहे, हा मोठा आहे. 10 पेक्षा मोठा आहे म्हणजे पहिले काय येणार आहे 2,8, हे तर येणारच ना. 2,8 10 झाले, 10 मध्ये किती मिळालं 14 येतात 4, 2,8,4 झालं. मला सांगा याचा ग्रुप काय झाला, गण काय झाला, ग्रुप काय झाला. शेवटचा अंक बघायचा, 2 पेक्षा कसा आहे तो मोठा, मिळवा 10, 4 आणि 10 किती 14. आणि त्याच्यानंतर आवर्त पिरियड लक्षात ठेवायचा. मला सांगा किती डिजिट आहे, 1 2 3, थर्ड पिरियड. सोपं आहे. चला मग बाळांनो, मला तरी वाटतं तुम्हाला गण आणि आवर्त कसं ओळखायचं ते एकदम स्मॉल ट्रिक्स मी तुम्हाला शिकवले आहेत. आता आपण धड्याच्या शेवटाकडे जातो आहे, म्हणजे नाव वी आर मुव्हिंग टू द एंड ऑफ दिस चॅप्टर. ओके. आणि खूप 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 थोडंसं डिफिकल्ट आहे समजून घेणं, पण तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्हाला नक्कीच समजेल. ओके. चला मग चालू करूया बाळांनो या धड्याचा शेवटचा पार्ट. चला बाळांनो, आता या धड्याचा शेवटचा पार्ट काय सांगतो, याच्यामध्ये 2 शास्त्रीय कारणे त्या लपलेली आहेत. टू गिव्ह सायंटिफिक रिझन हे याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवणार. खूप सोपं आहे बाळांनो. आता बाळांनो एक गोष्ट याच्यामध्ये लिहिली जाते बघा. प्रश्न क्रमांक आहे, आपण प्रश्न आणि उत्तरच घेऊया. प्रश्न कसा विचारतो माहिती आहे तुम्हाला. पहिलं, गणात, हा प्रश्न आहे बाळांनो, वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. इन इंग्लिश, इन ग्रुप as we move from top to bottom, atomic size increases. Give scientific reason. इथे काय लिहिणार तुम्ही, शास्त्रीय कारण द्या. एकदम सोपं आहे. ठीक आहे बाळांनो, एकदम सोपं आहे. चला, गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, शास्त्रीय कारण द्या. आता बघूया नेमकं काय होतं. चला बाळांनो, मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो, मग आपण इथे काय लिहायचं ते लिहून घेऊया. पहिले तुम्ही समजून घ्या, कारण एखादं उत्तर पाठांतर करण्यापेक्षा समजून घेतलेलं बरं असतं. बाळांनो मला सांगा, गण दिलंय दॅट वी हॅव गिवन ग्रुपमध्ये कुठून कुठे जातात, वरून खाली जातात. फ्रॉम टॉप टू बॉटम वी हॅव टू गो ना. चला मग तुम्हाला एवढं माहिती आहे ना. बघा माझ्या काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगितले. हलीना की रब से फरियाद. बरोबर ना बाळांनो, एकदम सोपं आहे ना. बरोबर. आता ह्याच्यापैकी मला तुम्ही सांगा, आपण वरून खाली जायचं म्हणजे इफ वी हॅव टू गो फ्रॉम टॉप टू बॉटम, मग आपण कसं मूव्ह करणार, असं जाणार ना, फ्रॉम टॉप टू बॉटम. बरोबर. मला सांगा, आपण हायड्रोजन नाही घेणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन बाबा घेतला जात नाही. आपण लिथियम घेऊया, सोडियम घेऊया आणि पोटॅशियम घेऊया. ठीक आहे. बघूया यांची साईज वाढते की कमी होते. चला, लिथियम. आता मला तुम्ही सांगा, लिथियमचा असतो नंबर 3. किती नंबर असतो, 3. सोडियमचा असतो 11, पोटॅशियमचा असतो 19. हे तुम्हाला माहितीच आहे. 3 11 19. बरोबर आहे. मग बघा, मी वरून खाली गेलो की नाही. बरोबर, वरून मी कुठे गेलो, खाली गेलोय. आपण कोणते मुद्रे पकडलेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. चला मग मी याचे आता डायग्राम काढतो. पहिले तुम्हाला समजून देतो मला काय बोलायचं ते. इथे मी काढतो लिथियम, किती आहे त्याचं 3. इथे मी काढतो सोडियम, किती आहे त्याचं 11. इथे मी काढतो पोटॅशियम, किती आहे त्याचं 19. मला तुम्ही सांगा 3 कसं लिहितात, 2,1 असं लिहिणार की नाही. येस, 2,8,1 11. याच्यानंतर याचं कसं लिहिणार, 2,8,8,1. बरोबर ना, 19 आहे ना बाळा. चला याचा ऑर्बिट काढूया. पहिले सगळीकडे ना असे प्लस काढून ठेवायचं, म्हणजे केंद्रक न्यूक्लियस काढून ठेवायचं.
आता मला तुम्ही सांगा किती शेल काढायचे, किती कवच काढायचे? 2, कारण 2च आहे ना. 1 2. इथे बोला 1 2 3, 3 येणार. 1 2 3, बरोबर की नाही? याच्यामध्ये किती येणार? 1 2 3 4 येणार. थोडं खाली काढतो म्हणजे आपल्याला बेटर वाटेल. 1 2 3. मग मला तुम्ही सांगा जेव्हा तुम्ही वरून खाली जातायत तेव्हा बघा साईज वाढते की नाही? इथे छोटीशी होती साईज, इथे बघा थोडीशी मोठी झाली, अरे इथे तर अजून मोठी झाली. कळलं? घनात वरून खाली जाताना काय होते? अणुत्रिज्या वाढत जाते. आलं की नाही आन्सर आपलं? येस. का वाढत जाते? कारण बाळांनो आपला एक एक नंबर वाढत जातो. इथे किती नंबर होता? 3. इथे किती झाला? 11. इथे किती झाला? 19. म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाले? ॲड होत आहेत. म्हणजेच इलेक्ट्रॉन काय होते त्याच्यामध्ये? बेरीज होते इलेक्ट्रॉनची. ठीक आहे, बेरीज होते आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढते. इलेक्ट्रॉनची संख्या वाढते म्हणजे तो गोल आहे ना, तो पण वाढतोय. बरोबर आहे? मग बघा साईज कशी काय होते? वाढत जाते. ठीक आहे, चला मग तुम्हाला एवढं कळलं. वरून खाली जाताना काय होतं? अणूची त्रिज्या वाढत जाते. का? कारण इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या शेलमध्ये जातात. इथे हा इलेक्ट्रॉन ह्या शेवटच्या याच्यामध्ये जाईल, इथे हा इलेक्ट्रॉन इथे जाईल आणि हा इलेक्ट्रॉन ह्या चौथ्या शेलमध्ये जाईल. बरोबर ना? म्हणून अणूची साईज काय झाली? वाढली. चला आता आपण याच्याबद्दल लिहूया. बघा कसं लिहायचं असतं. पहिलं, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अणुत्रिज्या, व्हॉट डू यू मीन बाय ॲटॉमिक साईज, हे माहिती पाहिजे ना. चला मग अणुत्रिज्याची व्याख्या लिहूया. अणुत्रिज्या, व्हॉट डू यू मीन बाय ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज तर केंद्रकापासून बाह्यतम कक्षेतील अंतराला अणुत्रिज्या म्हणतात. बघा किती सोपं आहे. ओके, इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल लिहूया आपण. म्हणजेच काय? समजा हा प्लस आहे, हा केंद्रक आहे, ही पहिली शेल, ही दुसरी शेल. मग मला तुम्ही सांगा, तुम्हाला मी विचारलं चला रे त्रिज्या काढा, फाइंड अ रेडियस. मला तुम्ही वाटतं तुम्ही 9वीमध्ये वर्तुळ काढा शिकला असेल. एखादा वर्तुळ असेल तर त्याची त्रिज्या कशी काढता? इथून ते इथपर्यंत अंतर असतं की नाही? बरोबर. मग मला तुम्ही सांगा जर मला याची त्रिज्या काढायची असेल, इफ आय वॉन्ट टू फाइंड अ रेडियस ऑफ दिस, देन मी कसं जाणार? इथून ते इथपर्यंत जाणार. बरोबर ना? झाली की नाही ही शेवटची कक्षा? यालाच आपण कोणती कक्षा बोलतो? बाह्यतम कक्षा. आणि इंग्लिशमध्ये काय बोलतो बाळांनो? आउटर मोस्ट. समजा अजून एक कक्षा असती तर हे अंतर नसतं घेतलं मी, कोणतं अंतर घेतलं असतं? हे अंतर घेतलं असतं. बरोबर आहे नाही का बाळांनो? ठीक आहे, चला कळलं तुम्हाला अणुत्रिज्या काय असतं? चला आता आपण कारणं लिहूया. बघा, दुसरं, घनात वरून खाली जाताना अणुअंक वाढतो. काय वाढतो बाळांनो? अणुअंक वाढतो. बघा आपण लिनाकचं उदाहरण घेतलं होतं. लिनाक पहिला 3, नंतर इथे किती आलं होतं? 11, इथे 19. वाढला की नाही अंक? बरोबर ना? तेच लिहिलं आहे. घनात वरून खाली जाताना अणुअंक वाढतं. त्यामुळे कवचांची संख्या वाढते. बरोबर की नाही? बघा जसं ते वाढलं तसं हे पण वाढलं होतं ना. असंच वाढलं होतं ना बाळांनो. पहिलं लिथियमचं कसं लिहिलं होतं आपण? 2. नंतर सोडियमचं कसं लिहिलं होतं? 1 2 3 असं लिहिलं होतं. बघा कवचाची संख्या वाढली. इथे 2 कवच आहे, 2 शेल आहे. इथे किती शेल आहेत? 3 शेल आहे. कळलं तुम्हाला एवढं? कवचांची संख्या वाढते. तिसरं आता बघा, त्यामुळे, अरे हे इंग्लिशमध्ये लिहिलं राहिलं ना माझं. इन अ ग्रुप if we move from top to bottom, बरोबर, ॲटॉमिक नंबर
atomic number increases and hence number of shell also increases. Number of shells also increases. बघा एकदम सोपं आहे. हा प्रश्नाला तर बाळांनो हे 2 लिहायचं, अजून एक बाकी आहे ते लिहितो मी. अणुत्रिज्या म्हणजे काय? केंद्रकापासून बाह्यतम कक्षेतील अंतराला अणुत्रिज्या म्हणतात. बाह्यतम म्हणजे काय? सर्वात शेवटची. ओके. इट इज अ डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल. गणात वरून खाली जाताना अणुअंक काय होतो? वाढत जातो. बघितलं ना आपण, 3 होतं, नंतर 11 झालं, नंतर 19 झालं. त्यामुळे कवचांची संख्या वाढते, मग ती साईज वाढत जाते. बरोबर आहे. तर हे 2 बाळांनो तुम्ही बघून घ्या, लिहून घ्या. 10 सेकंद देतोय, त्याच्यानंतर आपण तिसरा पॉईंट जाऊया. चला बाळांनो, आता आपण तिसरं घेऊया. तिसरा पॉईंट याच्यातला, ह्याच्यात तिसरा पॉईंट घेऊया. थर्ड पॉईंट. त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवर असलेले केंद्रकीय बल कमी होत जाते. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहितो, मग तुम्हाला समजावून सांगतो. हेन्स अट्रॅक्शन फोर्स ऑन outermost shell electron decreases. Hence attraction force on outermost shell electron by nucleus decreases. आणि चौथा पॉईंट काय लिहायचं? म्हणून आपलं पूर्ण वाक्य लिहून टाकायचं. ठीक आहे. हेन्स आपलं पूर्ण स्टेटमेंट लिहून टाकायचं. आता तुम्हाला याचा अर्थ सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं बाळांनो? बघा, आता मी तुम्हाला काय सांगितलं? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. बरोबर, हे उदाहरण घेतलं होतं. याच्यामध्ये किती होते? हा प्लस होता, मध्ये तर प्लस असणारच, लक्षात ठेवायचं, हे तर असतंच. चला, याच्यामध्ये किती कक्षा होत्या? 2 कक्षा होत्या. 2 shells were there. नंतर याच्यामध्ये किती झाल्या? 3. बरोबर ना. याच्यावर किती झाल्या बाळांनो? याच्यामध्ये किती झाल्या होत्या? 4 झाल्या होत्या. 1 2 3 4. मग मला तुम्ही सांगा, समजा इथे इलेक्ट्रॉन असेल, इथे इलेक्ट्रॉन असेल आणि इथे इलेक्ट्रॉन असेल. बघा, जसं जसं तुम्ही खाली जाताय तसं इलेक्ट्रॉनचं ह्याच्यापासून जे अंतर आहे ते वाढतंय की नाही? बघा, इथे कमी अंतर होतं, इथे बघा थोडं जास्त झालं, इथे थोडं जास्तच झालं. बरोबर की नाही? म्हणून त्यामुळे काय होतं राजानो, हा जो केंद्रक आहे ना, हा पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, दिस इज पॉझिटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रॉन कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. मग हा याच्यापासून दूर गेलाय, मग हा याला पकडू शकतो का? नाही. आता एखादी गोष्ट दूर गेलेली तर मी तिला पकडू शकतो का? नाही पकडू शकत. त्यामुळे हे वाढतच जातं. एकदम सोपं आहे की नाही? बघा, त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवर असलेले केंद्रकीय बल कमी होत जाते. बघा, जसा अणुअंक वाढतो तशी तशी कवचाची संख्या पण वाढते. बघा, कवच वाढले, इथे 2 कवच होते, इथे 3 झाले, इथे किती झाले? 4. म्हणून जे शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन होते आणि जो न्यूक्लियस आहे, केंद्रक, यांचं अंतर काय झालं? वाढलं गेलं ना. पहिले एवढंच होतं, नंतर एवढं झालं, नंतर एवढं झालं की नाही? याची ताकद कमी, याच्यावरची झालं. मग बाळांनो, त्यामुळे काय होते? साईज वाढत जाते. कळलं तुम्हाला एवढं? मग मला तुम्ही सांगा, गणात वरून खाली जाताना अणुची त्रिज्या वाढत जाते, कारण काय? गणात वरून कुठे जायचं आहे? खाली. एक उदाहरण लक्षात ठेवायचं. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. शॉर्टकटमध्ये काय बोलतो? लिनाक. लिथियम 3, सोडियम 11, पोटॅशियम 19. याच्यामध्ये 2 1, याच्यामध्ये 2 8 1 आणि याच्यामध्ये 2 8 8 1. बरोबर. याच्यामध्ये 2 कवच होते, 2 shells. याच्यामध्ये 3 shells, याच्यामध्ये 4 shells. झाले की नाही? साईज वाढली ना.
आणि जसे जशी साईज वाढते तसे तसे हे इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसपासून काय होतात, दूर जातात. त्यामुळे ह्याची ताकद याच्यावर काय होते, कमी होऊन जाते आणि त्यामुळे काय होतं, साईज वाढते. कळलं तुम्हाला बाळांनो? तर दिस इज द क्वेश्चन. जर हा क्वेश्चन आला तर बाळांनो हे 4 पॉईंट लिहिले तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क आरामशीर भेटून जातील. तर प्लीज कॉपी दिस पॉईंट आणि पुढे आपण एक अजून प्रश्न घेऊया, त्याच्यानंतर मग संपलं आपलं. चला बाळांनो, आता बाळांनो पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न नक्की विचारला जातो. हा विचारला पण आहे प्रश्न, क्वेश्चन. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, अणुत्रिज्या कमी होत जाते. आता बघा तिकडे वाढत होते, इथे काय होते, कमी होते, कमी होते. ओके. along period as we move from left to right, atomic size decreases. स्पष्ट करा किंवा किंवा सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण त्यामध्ये येऊ शकतं. स्पष्ट करा. चला बरोबर बाळांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. जसा तो विचार केला तसा हा विचार करूया आपण, बरोबर ना? चला विचार करूया बाळांनो. मी तुम्हाला काय सांगितलं, घन म्हणजे उभ्या रेषा, म्हणजे तुम्ही वरून खाली जाणार आहे. आणि आवर्त म्हणजे काय, आडव्या रेषा. पिरियड म्हणजे काय, आडव्या रेषा. म्हणजेच तुम्ही डावीकडून कुठे जाणार, उजवीकडे जाणार. बरोबर आहे की नाही? बरोबर सांगतोय ना मी? म्हणून इथे काय लिहिलेलं आहे, डावीकडून उजवीकडे लिहिलेलं आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट. चला चालू करूया. ओके. चला पुढचा कॉन्सेप्ट येतोय, नीट बघा. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. तर बाळांनो बघा मी कसं एक्झाम्पल घेतोय. तुम्हाला माहिती होतं हे ली ना की रब से फरियाद होतं की नाही तुमचं पाठांतर? नंतर इथून स्टार्ट होतं बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. बरोबर ना बाळांनो? हे होतं की नाही, हे होतं की नाही? त्याच्यानंतर काय होतं, हे बाप मधलं मी सोडून दिलं होतं. त्याच्यानंतर काय होतं, मला तरी वाटतं बैंगन, नाही इथून होतं वाटतं ते, बैंगन आलू गाजर इन थैली. बरोबर की नाही? बरोबर, बैंगन आलू गाजर इन थैली. हे तर तुम्हाला पाठांतर आहे. मग बाळांनो बघा आता डावीकडून उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे चला आपण हे घेऊया. आलो की नाही? डावीकडून उजवीकडे जातोय की नाही? मग पहिला कोण लागेल, Na लागेल, नंतर कोण लागेल, Mg लागेल, नंतर कोण लागेल, ॲल्युमिनियम लागेल. चला मग चालू करूया. आता बघा मी काय सांगतो, Na इथे काय Mg आणि इथे काय Al. आपण थोडे डायग्राम काढून बघूया. तिथे बघा मी उभी डायग्राम काढली होती, 1 by 1 खाली होते, इथे अशी काढणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं. सोडियम किती असतो 11, किती असतो 12, याचं किती असतं 30. ठीक आहे, बेसिक लक्षात ठेवायचा. सोडियमचं किती 281, बरोबर. मॅग्नेशियमचं किती 282, 12 आहे ना, 10पेक्षा मोठा आहे तो. आणि हे किती 283. मग मला तुम्ही सांगा, सगळीकडे मी पहिले केंद्र काढून ठेवतो, प्लस हिअर अगेन प्लस, हिअर अगेन प्लस, हे काढून ठेवायचं. आता मला सांगा किती कक्षा काढू, किती कवच काढू? 3 कवच काढणार, कारण 3च संख्या आहे ना. चला मग 1 2 3, बरोबर की नाही? इथे सांगा किती काढणार,
अरे 3च काढणार, थोडी 4 काढणार आहे मी, 3च आहे ना बघा. 1 2 3 बरोबर. इथे किती काढणार? 3च काढणार. 1 2 3. एकदम सोपं आहे. मला सांगा तिकडे काय होत होतं? तिकडे वाढत होतं एक एकने. पहिलं 2, नंतर 3, नंतर 4. इकडे नाही आहे बघा. मग मला तुम्ही सांगा साईज वाढली का? नाही, तशीच राहिली ना. पण इथे कशी होते साईज? कमी होते. सांगतो का कमी होते. आपण फक्त हा इलेक्ट्रॉन काढूया. 1 इथे येईल ना बाळांनो, 1 इलेक्ट्रॉन. हे 2 आणि 8 इकडे राहतील. आपण नाही काढायचं ते. किती इकडे? 2. इथे किती इलेक्ट्रॉन आहे? 3. बरोबर की नाही? मग मला तुम्ही सांगा, इथे 1 होते, इथे 2 इलेक्ट्रॉन होते, इथे 3 इलेक्ट्रॉन होते. जे नवीन इलेक्ट्रॉन आहे ते कुठे ॲड झाले? कुठे बसले जाऊन? त्याच घरात जाऊन बसले ना. थोडी त्यांनी घर बदललंय. ओके. ते त्याच शेलमध्ये जाऊन बसले जिथे पहिलावाला बसला होता. घर बदललं का त्यांनी? असं आहे का हा इकडे आला, असं झालं का? नाही. मग मला तुम्ही सांगा, इथे किती इलेक्ट्रॉन? 1. मग हा चार्ज आहे ना प्लस, हा जो प्रभार असतो ना धनप्रभार, हा सुद्धा 1 ने वाढणार. कितीने वाढणार? 1. कारण इथे किती इलेक्ट्रॉन झाला? 1 इलेक्ट्रॉन झाला. इथे किती इलेक्ट्रॉन आले? 2. म्हणजे हा 4 कितीने वाढणार? 2 ने वाढणार. म्हणजे हा डबल ताकदवर झाला, डबल पॉवरफुल झाला, डबल पॉवरफुल, याच्यापेक्षा डबल पॉवरफुल झाला. त्याच्यानंतर इथे किती आहे रे? 3. म्हणजे हा काय? हा याचा चार्ज 3 ने वाढणार, म्हणजे हा ट्रिपल पॉवरफुल झाला. मग मला सांगा सर्वात जास्त पॉवरफुल कोण झालं? हे झालं की नाही पॉवरफुल? मग हा सर्वात जास्त पॉवरफुल असेल म्हणजे याची ताकद सर्वात जास्त असेल तर हा आजूबाजूचे जे इलेक्ट्रॉन असतील त्याला खेचणार की नाही? मग बघा हा काय करेल? या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेईल. मग बघा आता तुम्हाला मी या हातावर देऊन सांगतो. हा तुमचा केंद्रक न्यूक्लियस, इथे इलेक्ट्रॉन आहे. हे समजा इलेक्ट्रॉन आहे 3 2 3. मला सांगा हे जसे वाढले तशी याची पॉवर वाढली. हा ट्रिपल पॉवरफुल झाला, एकदम ट्रिपल. 3 ट्रिपल म्हणजे 3 वेळा पॉवरफुल झाला. मग हा काय करेल? हा ह्यांच्यावर स्वतःची ताकद लावेल आणि काय करेल? यांना स्वतःकडे खेचून घेईल. मग पहिली साईज एवढी होती बघा, एवढी होती. आता मला सांगा हा यांना काय करेल? खेचून घेईल. चला खेचा. खेचलं बघा त्याने स्वतःकडे. साईज कशी झाली बाळांनो? कमी झाली की नाही? एकदम सोपं आहे की नाही? मग मला तुम्ही सांगा याची साईज वाढते म्हणून हे एकदम जवळ येतात आणि साईज हळूहळू कशी होते? कमी होऊन जाते. बरोबर आहे. मग सगळ्यात कमी साईज कोणाची असणार? याची असणार. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना बाळांनो काय होतं? इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये जातात. बघा ही कक्षा तीच आहे. बघा तीच कक्षा आहे, थोडी दुसरी कक्षा बदलली त्यांनी. आणि जेवढे इलेक्ट्रॉन जातात तेवढा इकडे चार्ज ताकद वाढत जाते. काय होते? वाढत जाते. आणि जेवढी ताकद वाढते तेवढी ही ताकद वाढते आणि त्यामुळे हे खाली खेचून घेतात. कळलं तुम्हाला एवढं? ठीक आहे. चला चला चालू करूया. बाळांनो आता बघायचं कसं लिहायचं. फर्स्ट पॉईंट, तुमचा फर्स्ट पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचं. व्याख्या येणार, डेफिनेशन येणार. कोणाची? अणुची त्रिज्या. मग मी इथे लिहून ठेवतो. तुम्ही पहिल्या लिहिलीच आहे. व्याख्या, डेफिनेशन कोणाची? अणुत्रिज्याची. ही तुम्ही लिहून टाका पहिलेच, मी पुन्हा लिहत नाही आहे. ॲटॉमिक साईज याची डेफिनेशन. ठीक आहे. आता दुसरं बघा, आता इथून मेन आहे. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढतो. बरोबर ना? पहिले 11 होता, नंतर किती झाला? 12, नंतर 13 झाला की नाही? वाढला की नाही? अणुअंक वाढतो. पण इलेक्ट्रॉन त्याच कक्षामध्ये, लक्षात ठेवा हा शब्द महत्त्वाचा आहे, त्याच कक्षेमध्ये प्रवेश करतात. बरोबर. along period as we move from left to right, atomic number increases. But
electrons are added to the same shell. बरोबर. मग मला तुम्ही सांगा ह्याच्यावरची पॉवर काय होते, वाढते. मग हा काय करतो, यांना स्वतःकडे खेचून घेतो. बरोबर ना. तिसरं म्हणून इलेक्ट्रॉनवर असलेले केंद्रकीय बल वाढते. हेन्स attraction force by nucleus on outermost electron increases. आणि चौथा पॉईंट काय लिहिणार, म्हणून आवर्तात डावीकडे उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होते. सुपर आहे. म्हणून अलॉंग पिरियड ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. बरोबर आहे. मला तुम्ही सांगा काय होतं, असं जायचं आपल्याला. इथे मी काय ठेवलं होतं, सोडियमला ठेवलं होतं, इथे कोणाला ठेवलं होतं, मॅग्नेशियमला ठेवलं होतं, इकडे कोणाला ठेवलं होतं, ॲल्युमिनियमला ठेवलं होतं. 11, 12, 13, 2, 8, 1, 2, 8, 2, 2, 8, 3. कवचांची संख्या वाढली का, नाही वाढली. कवचाची संख्या वाढली का बाळांनो, नाही वाढली. कोणाची संख्या वाढली, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. कुठे झाले, जे नवीन इलेक्ट्रॉन येणार होते ते कुठे ॲड झाले, त्याच कक्षेमध्ये. जिथे पहिला होता तिथे दुसरा गेला, जिथे 2 होते तिथे तिसरा गेला. कळलं. आणि जेवढं वाढतं ते बघा, जेवढं हे वाढतं तेवढं ह्याचं पॉवर पण वाढते. आणि हे काय करतं, यांना स्वतःकडे खेचून घेतं. बरोबर ना. म्हणजे साईज कशी झाली बाळांनो, कमी झाली. कळलं तुम्हाला एवढं. सो प्लीज कॉपी धिस आणि बाहेर पण करा राजानो. खरंच पाठांतर करा, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. तो 10 सेकंद देतो. प्लीज कॉपी डाऊन. ओके बाळांनो, चला पुढचा. चला हे 2 क्वेश्चन झाले. आता बाळांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जो शेवटचा प्रश्न आहे आता, धातू, अधातू आणि धातू सदृश्य कसं ओळखायचा. तर बाळांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, एकदम सोपी आहे. ही तुमची आवर्त सारणी, म्हणजे तुमचा पिरियडिक टेबल. इथे काय बाळांनो, इथे नॉर्मली एस असतं, इथे कोण असतं, पी असतं, इथे कोण असतं, डी असतं, आणि खाली जे असतं तिथे कोण असतं, एफ असतं. हे एफ खंड हे तर तुम्हाला माहितीच आहे. बाळांनो इथे सगळे धातू असतात. इथे सगळे काय असतात, धातू. मीन्स याच्यामध्ये सगळे मेटल असतात, सगळे मेटल. इथे बाळांनो 3 गोष्टी असतात, धातू पण असतात, अधातू पण असतात, आणि धातू सदृश्य पण असतात. 3ही असतात याच्यामध्ये. लक्षात ठेवायचं. म्हणजे पी हा खूप मोठा आहे, लक्षात ठेवायचं. दिस कंटेन मेटल प्लस नॉन मेटल प्लस मेटेलॉइड. कळलं तुम्हाला एवढं. मग आता बघा मी काय गोष्ट लिहितोय ती फक्त वाक्य लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे सगळे धातू आहे, बरोबर आहे. ही तुमची कोणती बाजू, डावी बाजू. कोणती बाजू, डावी बाजू. कारण तुम्ही असे उभे राहिलं तर ही तुमची डावी बाजू राहणार ना. इट इज युअर लेफ्ट हँड साईड, बरोबर आहे. तर ही तुमची डावी बाजू. समजा तुम्ही इकडून इकडे जात आहात, म्हणजेच तुम्ही काय केलं बाळांनो, जेव्हा तुम्ही इकडून इकडे गेलात तेव्हा तुम्ही ह्याला सोडून दिलं, नकोय तुम्हाला. ह्याच्याकडे आलात की तुम्ही लोक, यसला सोडून दिलं. कोणाकडे आलात तुम्ही, पी कडे आलात ना. म्हणजे कोणाला सोडून दिलं, धातूला सोडून दिलं. यू जस्ट लेफ्ट मेटल प्रॉपर्टीज अँड यू ॲक्वायर विच प्रॉपर्टी, नॉन मेटल प्रॉपर्टी. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना धातू कसं होत जातं, कमी होत जातं. कारण तुम्ही ह्याला काय केलं, सोडलं, आणि ह्याच्याकडे आलात ना, मग हे वाढणार. कळलं तुम्हाला एवढं. बघा पुन्हा एकदा सांगतो. समजा ए नावाचा मुलगा आहे, पुन्हा एकदा ए नावाचा मुलगा आहे. तो पहिले धातूकडे राहत होता, इथे राहत होता.
म्हणजे एसकडे राहत होता. आता तिथे त्याला कंटाळा आला आणि तो पीकडे जायला निघाला. ऑब्व्हियसली तो जेव्हा इथे जाईल ह्याला सोडणार की नाही, तो जा बाबा तू आता नको आहे मला, हा याच्यामध्ये येणार. म्हणजे याने धातू गुण कसे होणार त्याच्यातले, कमी होणार. आणि हे काय होणार, वाढणार ना बाळांनो. मग सरळ आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, आवर्तात आवर्तात असं गेला ना तुम्ही, म्हणजे डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे जाताना हे जस्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला, जास्त करायचं नाहीये. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी होतात, धातू गुण कमी होतात व अधातू गुण वाढत जातात, अधातू गुण वाढत जातात. बरोबर आहे. along period if we move from left to right, metallic property decreases and non-metallic property increases. बघा किती सोपं आहे, बरोबर ना. म्हणजे शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना बाळांनो, तर असं लक्षात ठेवायचं. बघा तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये कसं लक्षात ठेवायचं. हे एवढं लिहिण्यापेक्षा एवढं शॉर्टकट तुम्हाला सांगून देतो मस्तपैकी. बघा तुम्ही जेव्हा इथून इथे जाणार काय होणार, इथे लिहूया धातू, इथे लिहूया अधातू. धातू म्हणजे काय, मेटल, आणि इथे काय, नॉन मेटल. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही इकडून इकडे जाणार म्हणजे धातूकडून अधातूकडे जाणार, कोण कमी होणार, धातू कमी होणार. मग इथे लिहितोय धातू कमी होणार आणि कोण वाढणार, अधातू वाढणार. मेटल डिक्रीजेस, नॉन मेटल इन्क्रीजेस. बरोबर आहे. वरती बाण दाखवलं बघा. आणि जेव्हा तुम्ही वरून खाली जाल तेव्हा याच्या उलटं होतं. वरून खाली जाल, वेन यू गो फ्रॉम टॉप टू बॉटम, बघा काय होतं. मला तुम्ही सांगा, इथून इकडे जाताना कोण कमी होत होतं, धातुगुण कमी होत होतं आणि अधातुगुण वाढत होता. इथे सगळं उलटं होऊन जातं. काय होऊन जातं, धातुगुण वाढणार आणि अधातुगुण कमी होणार. बरोबर आहे. धातुगुण वाढणार. मग आता फ्रॉम टॉप टू बॉटमसाठी लक्षात ठेवायचं, फ्रॉम टॉप टू बॉटमसाठी हा कॉलम लक्षात ठेवायचा. इथे लिहायचं अधातू, इथे लिहायचं धातू. दिस इज युअर नॉन मेटल, दिस इज युअर मेटल. सांगा मला, जेव्हा तुम्ही वरून खाली जातात अधातू कसं होणार, कमी होणार, आणि धातू कसं होणार, वाढणार. झालं, संपलं माझं उत्तर. तर बाळांनो हे झालं आपला शेवटचा टॉपिक. डावीकडून उजवीकडे जाताना अधातुगुण वाढत जातो, धातुगुण कमी होत जातो. पण वरून खाली जाताना धातुगुण वाढत जातो आणि अधातुगुण कमी होत जातो. ओके, हे थोडंसं मिस्ट्री आहे, पण तुम्ही तर हे डायग्राम लक्षात ठेवले तर एकदम सोपं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. आता बाळांनो एक शेवटचा प्रश्न घेतोय, संपला धडा तुमचा. तुम्हाला बघा मी सांगितलं होतं नागमोडी रेषा, अशी नागमोडी रेषा असते. ओके, झिगझॅग लाईन असते ना, तुम्हाला सांगितलं होतं बघा मी. मग इथे जे मूलद्रव्य असतं झिगझॅग लाईनीवर त्याला बोलतात धातू सदृश्य. काय बोलतात, धातू सदृश्य मूलद्रव्य. मग आता याच्याबद्दल तुम्हाला मी सांगून देतो. दिस इज द लास्ट पार्ट. इंग्लिशमध्ये त्याला बोलतात मेटलॉइड्स. काय बोलता बाळांनो, मेटलॉइड्स. तर चला याचं हे घेऊया, पहिले व्याख्या घेऊया. जी मूलद्रव्ये, व्याख्या बघा कशी आहे, जी मूलद्रव्ये धातू व अधातू या दोघांचीही गुणधर्म दाखवतात त्यांना धातू सदृश्य म्हणतात. बघा किती सोपं आहे, धातू सदृश्य म्हणतात. बरोबर, एकदम सोपं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये धातू आणि अधातू दोन्ही मिक्स असेल त्याला धातू सदृश्य म्हणणार. ओके. The elements which shows properties of both
बोथ म्हणजे कोण? मेटल अँड नॉन मेटल. मेटल अँड नॉन मेटल कॉल्ड ॲज मेटलॉइड. कॉल्ड ॲज मेटॅलॉइड. आणि बाळांनो, भरपूर वेळा बोर्डाला विचारलेला प्रश्न आहे की धातू सदृश मूलद्रव्यांची नावे लिहा. तर लक्षात ठेवा, नावं लक्षात असले पाहिजे तुम्हाला. उदाहरण, एक्झाम्पल. तर एक्झाम्पल आहे बाळांनो, एकदम सोपं आहे. सिलिकॉन लक्षात ठेवायचं. हे नावं लक्षात ठेवायची आहे. सिलिकॉन. आणि त्याच्यानंतर जर्मेनियम. जर्मेनियम ही दोनच नावं लक्षात ठेवा. जर्मेनियम, सिलिकॉन अँड जर्मेनियम. ओके, बरोबर एवढं? ओके. तर धातू सदृश मूलद्रव्ये, जी मूलद्रव्ये धातू व अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात त्यांना काय बोलतात? धातू सदृश बोलणार. आणि बाळांनो, उदाहरण कोणतं आहे? सिलिकॉन आणि जर्मेनियम. तर बाळांनो, नॉर्मली काय असतं, आता बहुतेक जण हे पण विचारतं की धातू म्हणजे काय. मग लक्षात ठेवायचं, धातू इलेक्ट्रॉन देतात. तुम्हाला कोणी विचारलं ना धातू म्हणजे काय, चल धातू सांग. धातू इलेक्ट्रॉन देतात. मेटल डोनेट्स इलेक्ट्रॉन. चला इथे लिहून पण टाकतो मी, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. धातू म्हणजे काय? धातू इलेक्ट्रॉन देतात. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन देतात. ओके, स्वतःकडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतात. ओके. मेटल्स, मेटल मीन्स व्हॉट? मेटल डोनेट्स इलेक्ट्रॉन. आणि जर तुम्हाला मी अधातू विचारलं तर, जर हे देतात तर ते काय? घेतात. बरोबर ना? अधातू इलेक्ट्रॉन घेतातच्या जागी राजानो थोडा चांगला शब्द वापरले, स्वीकारतात. हा लिहूया ना, मस्त वाटतो हा शब्द. ओके. अधातू म्हणजे काय? नॉन मेटल. नॉन मेटल ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन्स. बरोबर बाळांनो? कळलं तुम्हाला एवढं? मग बाळांनो, आपण धातू सदृश मुद्रा संबंधी बघितलं, धातू संबंधी बघितलं, अधातू संबंधी बघितलं. आणि बाळांनो, इकडे आपला धडा काय झाला आहे बाळांनो? संपलेला आहे. मला तरी वाटतं जवळजवळ 7 पार्ट झाले असतील त्या माझ्या व्हिडिओचे. तर 7 व्हिडिओमध्ये मी तुमचा हा दुसरा धडा संपवलेला आहे. तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत, कोणती प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ते पण मी सांगितलेलं आहे. बरोबर आहे? तर बाळांनो, आता तुमचा होमवर्क काय असणार, मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. तो होमवर्क काय असणार बाळांनो? जेवढे मी तुम्हाला व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट तुम्हाला लिहून दिला आहे. आता काय करायचं, तुम्ही स्वतःहून 2 ते 3 दिवसाचा वेळ घ्या. स्वतःलाच सांगा, स्वतःलाच सांगा. काय सांगणार तुम्ही स्वतःला? की बाबा मला पाठांतर करायचंच आहे. स्वतःलाच सांगा बाळांनो, मला पाठांतर करायचंच आहे. आणि बघा, तुमच्याकडे आता वेळच वेळ आहे. लॉकडाऊन वाढलेलं आहे, तुमच्याकडे आता वेळच वेळ आहे बाळांनो. मग तुम्ही काय करायचं? पाठांतर करत बसायचं. आता तुम्ही विचार करत असाल, अरे नुसता विज्ञानाचाच अभ्यास होतो आहे, गणित बिनित नाही होते. बाळांनो, एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, कोणतीही परिस्थिती ना जास्त काळ टिकत नाही. जेव्हा तुमचे क्लासेस, शाळा जेव्हा फुल फ्लेजमध्ये चालू होतील ना, तुमचा पोर्शन आजचा धावेल. पण तरी पण तुम्हाला ऑब्व्हियसली व्हिडिओ लेक्चर मी देतच राहणार आहेत. आणि याच्यानंतर मी गणित भाग 1 या विषयाचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ लेक्चर बनवून देणार आहे. तर तुम्ही काळजी बिलकुल करू नका, अभ्यास करत राहा. तर शेवटी राजानो, मी एक थोडीशी माझी जी आवडती शायरी ती बोलतो, ती हिंदीमध्ये समजून घ्या. सपने उनके पूरे नहीं होते, सपने उनके पूरे नहीं होते जिनके ख्वाब बड़े होते हैं. सपने उनके पूरे नहीं होते जिनके ख्वाब बड़े होते हैं. सपने उनके पूरे होते हैं जो जिद पे अडे होते हैं. लक्षात ठेवा, आयुष्यात जर बनायचं असेल ना तर जिद्दी बना, पण कुठेही जिद्द नाही करायची. आपल्या अभ्यासाबाबतीत जिद्द करा. ठीक आहे बाळांनो? तर आजच्यासाठी एवढंच. आणि खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि खरंच सबस्क्राईब करा. धन्यवाद.